नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत मूग डाळीची भजी कशी बनवायची। फक्त एक सिक्रेट स्टेप करून आज आपण ही खुसखुशीत खमंग अशी मूग डाळीची भजी तयार करणार आहोत। जरासुद्धा सोडा न वापरता आज आपण ही भजी तयार करणार आहोत। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी मुगाची डाळ, त्यासोबत 1 चमचा हरभरा डाळ आणि 2 ते 3 चमचे तांदूळ यामध्ये भिजत घातलेले आहेत। 2 ते 3 तास ही डाळ पाण्यामध्ये छान अशी भिजून द्यायची आहे। डाळ छान भिजल्यानंतर त्यामधील संपूर्ण पाणी इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही भिजलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घातलेली आहे। यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर न करता मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे। लक्षात ठेवा, हे मिश्रण बारीक केल्यानंतर या पद्धतीचं तयार होतं। यासाठी यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि मूग डाळीतून सुद्धा संपूर्ण पाणी काढून घेतल्यानंतरच मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। आता हे तयार केलेलं मिश्रण इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर अशी हळद यामध्ये घालायची आहे। हळद घालताना इथे आपल्याला अगदी चिमूटभर अशीच घालायची आहे, जेणेकरून भजीला कलर हा छान येतो। त्यानंतर 1 चमचा ओवा यामध्ये घालायचा आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा इथे आपण हा आडवा चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा यामध्ये घातलेला आहे। आता तुम्ही इथे कांद्याऐवजी बारीक चिरून घेतलेला पालक, बारीक चिरून घेतलेली मेथी किंवा कोथिंबीर सुद्धा घालू शकता। आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्वात महत्त्वाची सिक्रेट स्टेप म्हणजे आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने एकसारखे 5 ते 6 मिनिटांपर्यंत छान असं फुलवत राहायचं आहे। एक 5 ते 6 मिनिटांनंतर हे जे मिश्रण आहे ते छान असं फुलून येतं आणि हलकं असं बॅटर हे तयार होतं। आता यामध्ये आपल्याला एक अर्धी पळी कडकडीत गरम तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रणसुद्धा छान असं फुललेलं आहे। यासाठी इथे आपण सोडा न वापरता ही ट्रिक वापरून हे भजी तयार केलेले आहेत। आता हे मिश्रण हलकं असं फुललेलं आहे। आपण लगेचच इथे भजी तयार करायला घेणार आहोत। तर पाहू शकता या पद्धतीचं मिश्रण इथे आपल्याला भजी करण्यासाठी हवं आहे। अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप घट्टही नाही। इथे मी एका साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर इथे आपण हे भजी या तेलामध्ये सोडून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता मंद आचेवरती इथे आपल्याला हे भजी छान असे तळून घ्यायचे आहेत। आता इथे आपण मंद आचेवरती हे भजी छान असे तळून घेणार आहोत, जेणेकरून ते आतून कच्चे राहणार नाहीत। आता हलका असा गोल्डन कलर आल्यानंतर इथे आपण हे भजी काढून घेणार आहोत। तर तुम्हाला पाहूनच कळत असेल कलर किती छान मस्त असा आलेला आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा हे सर्व भजी इथे तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने जरासुद्धा सोड्याचा वापर न करता खुसखुशीत मूग डाळीचे हे भजी नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे
बेल आयकॉनचे बटन दाबा. थँक्यू.